नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, परंतु आपण असताना कामाला स्पीड होता, मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं. तर माझी आपल्याला विनंती आहे की इंदू मिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाहण्याची मी आपल्याला विनंती करतो. माननीय देवेंद्रजी फडणवीस. आता त्यांनी उल्लेख केला. माननीय सभापती महोदय, माननीय भाई गिरकर साहेबांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय. त्याचं काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू. केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचंही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेलं आहे, पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्वाचा आहे. अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू. आमचा प्रयत्न आहे. राम सुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे लोक याच्यात मदत करतायत त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे. त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल. ठीक आहे, मला असं वाटतं पुढे जाऊया. हा, अमोल भेटकरी घ्या. आता पण नव्याने फार विचारू नका. नव्याने नाही विचार. खरं तर ही लक्षवेधी भाई आपण मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. कारण तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी ज्यावेळेस ही घोषणा तिथे केली होती, फार मोठी शोबाजी पण त्यावेळेस झाली होती महाविकास आघाडीच्या काळात. त्याच्यानंतर मला उत्सुकता वाटली का त्या BIT चाळीमध्ये जाऊन आपण हे 50 आणि 51 नंबरच्या दोन्ही खोल्या बघितल्या पाहिजे. संगपाळांचं कुटुंब अजूनही तिथे राहतं. मातोश्री रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांनी 20 वर्ष मला वाटतं तिथं वास्तव्य केलं, 20 वर्षापेक्षा जास्त. आणि तिथल्या स्थानिक लोकांची आणि तमाम महाराष्ट्रातील फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची, लंडनमध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ते स्मारक प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता आलं ताब्यात. तसं ह्या BDD चाळमध्ये हे मला वाटते असं वाटते डबक चाळ्याला पण म्हणतात, हे पवित्र कार्य या महायुती सरकारच्या हातून घडावं. काल सुद्धा आता इथे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, काल एका संघटनेने विधान भवन परिसरात आंदोलन केलं होतं. काल ती टीव्हीवर बातमी पण चालली का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाबासाहेबांचं इंदू मिल मधलं स्मारक याबाबत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठं काही घोषणा झाली नाही. आपला अर्थसंकल्प खूप चांगला आहे. अर्थसंकल्पावर अनेक लोकांनी त्यात आक्षेप पण घेतले किंवा त्यांनी त्या पद्धतीने वैचारिक भूमिका मांडली. पण माझं म्हणणं असं आहे की जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वडूतुळापूरच्या स्मारकासाठी किंवा महाराणी सईबाई राणी साहेबांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री अजितदादांनी प्रयत्न केले आणि आपण महायुती सरकारने प्रयत्न केले, तसं ही जे BIT चाळ आहे, चाळ क्रमांक 1 आणि 1 मध्ये 50 आणि 51 ह्या दोन्ही खोल्या स्वतः मला असं वाटतं निलमताईंनी पण तिथं जाऊन कदाचित पाहिल्या असतील आणि याचं स्मारक व्हावं. ही जी भाईंची लक्षवेधी आहे, मला असं वाटतं याला गांभीर्यानं घ्यावं आणि तात्काळ 6 डिसेंबर पर्यंत तरी या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाठपुरावा व्हावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो. महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी तिथं जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं हे सगळं केलेलं होतं हे आपल्याला देखील माहिती आहे. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि तिथं स्मारक बनलं पाहिजे ही भूमिका सरकारची नक्कीच आहे, सकारात्मक आहे. पण त्याच्यासाठी काही आराखडा बनवणं देखील गरजेचं आहे आणि त्या सूचना या अगोदरच हे सरकार आल्यानंतर महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. परंतु त्यांनी जो महत्वाचा उल्लेख केला की त्या चाळींमध्ये अजून लोक राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांना कुठं न्यायचं, ह्या सगळ्या प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर सविस्तर चर्चा करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या निमित्तानं सरकार पुढील कारवाई करेल. आता लक्षवेधी क्रमांक 2 सुनील शिंदे नाही आहेत. जवळजवळ 3-4 वेळेला ही लक्षवेधी सभागृहात येऊन गेली आहे. ही सभागृहाची प्रॉपर्टी असल्यामुळे मी ती पुकारते. विरोधी पक्षनेते पुकारतात. नाव येईल ना पुढे चर्चेत. पहिलं सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3
थोडं समजून घ्या काही गोष्टी.